हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे. त्या कोणत्या आहेत तर त्या पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच मिळतील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्या रेसिपी बघायला मिळतील. आणि चला तर मग रेसिपी बघूया. तर इथे मी चिकन आणलं आहे अर्धा किलो, बोनलेस आहे, आणि पापलेट आहेत. त्याला मी चिरा पाडून आणल्यात, म्हणजे मध्ये कट देऊन आणलं आणि साफ केलं आहे. नंतर हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि बारीक केलं आहे चिकन. एकदम छोटे छोटे पीस केले आहेत, तुम्ही बघू शकताय. तसंच पापलेट देखील छान धुवून घेतलेत. आणि आता आपण दोन्ही हे मॅरिनेट करणार आहोत. त्याला छान असे कट दिलेले आहेत. तर त्यात एक बोंबील देखील आहे जो मच्छीवालीने दिला आहे. तर इथे मी एक वाटण करून घेणार आहे, हिरवा मसाला. तर आलं लसूण मिरची कोथिंबीरीचं आपण वाटण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. अगदी जरासं पाणी टाकून हे वाटण छान असं दळून घेणार आहोत. तर इथे आपलं आता वाटण तयार होईल. तर ही जी पेस्ट आहे ते एका भांड्यात मी काढून घेते. आणि नंतर आपण जे आहे आता हे पापलेट आणि चिकन दोन्ही मॅरिनेट करूया नंतर. तर इथे मी 2 चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट टाकली. नंतर मीठ टाकले चवीनुसार. आणि आता बाकीचे मसाले आपण टाकणार आहोत. तर हळद टाकली आहे. नंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, नंतर कोकमाचं पाणी टाकलं आहे. कोकम भिजत ठेवून त्याचं पाणी केलं आहे आणि सगळं मिक्स करून हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण चिकन देखील मॅरिनेट करणार आहोत. तर इथे चिकनचे पीस बारीक करून घेतलेत आणि मी त्याच्यावरती देखील आलं लसणाची पेस्ट टाकते. तर इथे मी 2 ते 3 चमचे आलं लसणाची पेस्ट घेणार आहे. तर अर्धा किलो चिकन आहे, त्याच्यामुळे मी थोडी ही पेस्ट जास्तच वापरलेली आहे. नंतर आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया ह्याच्यावरती. तर मी इथे रॉक सॉल्ट वापरलेला आहे. तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकता. तर रॉक सॉल्ट खूप चांगलं असतं आपल्या शरीराला, त्याच्यामुळे पांढऱ्या मिठाऐवजी जर हे पिंक कलरचं सॉल्ट तुम्ही वापरलं तर ते शरीराला खूप चांगलं असतं, हानिकारक नसतं. तर आता आपण बाकीचे मसाले यामध्ये टाकून घेऊया. तर इथे मी हळद टाकते पाव चमचा. हळद थोडी कमी टाकण्याचं कारण तेच असतं की नंतर मग त्याचा थोडा वास येतो किंवा ते थोडंसं किंचित कडवट देखील होतं. तर इथे आता मी लाल तिखट टाकते, ते आपण 2 चमचे टाकणार आहोत भरून. आणि नॉर्मली बोनलेस चिकन हे अशा पद्धतीने केलं तर खूप छान लागतं ते तळलं तर. तर आता मी माझी एक वेगळीच रेसिपी आहे, तर ती तुम्ही नक्कीच बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता, तुम्हाला किती तिखट आवडतं आहे त्याप्रमाणे. तर इथे मी आता दही टाकते. तर इथे 5 ते 6 चमचे मी दही टाकणार आहे. आणि यातलं जर तुम्ही असं जास्त आणलं तर तुम्ही असं मॅरिनेट करून त्यातलं अर्धं डब्यामध्ये ठेवू शकता, अर्धं नंतर करू शकता 2 दिवसांनी, असं देखील करू शकता. तर ते उलटं छान मॅरिनेट होतं. तर आता हे मी मिक्स करून घेते सगळं. आणि ह्याच्यामध्ये काश्मीरी रेड चिली देखील टाकलेली आहे. तर तुम्ही कलर बघू शकताय किती छान आला आहे. आणि आता आपण हे मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास साईडला ठेवणार आहोत. तर इकडे मी पापलेट करून घेते. त्यासाठी मी तव्यावरती, एका लोखंडी तव्यावरती तेल टाकलं आहे. आणि मी काही पापलेट रवा लावून करणार आहे आणि काही असेच करणार आहे. कारण असेच केलेले देखील छान लागतात, तर ते मला आवडतात. तर इथे बघा तुम्ही, मी रवा लावून करते. तर रवा लावून देखील छान होतं, पण ऑलमोस्ट माझं असं म्हणणं आहे की रव्याला सगळा मसाला निघून जातो, त्याच्यामुळे मी दाखवण्यासाठी करते. तर हे बघा, आपले पापलेट इथे छान असे मस्त मी परतून घेतलेत एका साईडला. आणि दुसरे 2 जे टाकलेत ते त्याला मी रवा लावलेला नाही आहे, तर ते साधेच आहेत. हे लहान होते पापलेट, त्याच्यामुळे मी ते अख्खेच केलेले आहेत. आणि खूप छान असे पापलेट आपल्या इकडे रेडी झालेत, कारण फिश ही लगेच तयार होते, तुम्हाला देखील माहिती आहे. तर इथे आपली फिश तयार झालेली आहे, पापलेट. तर आता आपण चिकन करून घेऊया. तर इथे 2 ते 3 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेत आणि ते पॅनमध्ये मी मस्त फ्राय करून घेते. त्याच्यात टोमॅटो देखील टाकला, एक मोठा टमाटर. आणि ते देखील छान असं मिक्स झालं पाहिजे, शिजलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया, जे की मी अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे. मॅरिनेट न करता देखील जरी तुम्ही केलं तरी हे छान होतं. त्याला चिकन भुना मसाला आपण म्हणू शकतो, कारण ते खूप ड्राय आणि त्याचा मसाला खूप टेस्टी लागतो.
तर याच्यामध्ये वाटलेलं वाटण देखील आपण टाकू शकतो, जे की कांद्या खोबऱ्याचं असतं. तर आता मी हिरव्या वाटणावरतीच तुम्हाला दाखवते. तर इथे मी एक वाफ काढून घेतले. तर तुम्ही बघू शकता आपलं चिकन थोडा वेळच लागेल आता शिजायला, म्हणजे थोडंसं शिजलं आहे आणि अजून थोडं शिजायला लागेल. तर मी छान मिक्स करून घेऊन पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवून घेते. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट वगैरे सर्व टाकलेलं आहे, पण वरनं मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे. कारण गरम मसाला जर वरनं टाकला ना तर तो खूप छान लागतो, कारण अगोदरच गरम मसाला लावून नाही ठेवायचा. तर मी ऑलरेडी गरम मसाला टाकलेला आहे, तर त्याची ते स्किप झालं आहे. तर हे बघा, ह्याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीरीने गार्निश केलं आहे, जे की खूप छान दिसतं आहे आपलं चिकन. तुम्ही बघू शकताय ऑलमोस्ट चिकन इकडे रेडी झालं आहे आणि चिकन देखील शिजायला बिलकुल वेळ लागत नाही. तर असा होता हा माझा आजचा मेनू. तर तुम्हाला माझी ही डिश कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तर इकडे चिकन रेडी आहे, इकडे पापलेट फ्राय रेडी आहे. तर छान असं आपलं जेवण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय चिकन देखील तयार झाल्यानंतर इथे डाळ बनवलेली आहे, नंतर चपात्या बनवलेल्या आहेत आणि सलाड देखील बनवलं आहे, राईस आहे, सलाड देखील आहे. तर आता हे जेवण माझं इथे तयार आहे. तर या जेवायला. तर असं मी छान असं जेवण वाढलेलं आहे. तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.